मनोज जरांगे मुंबईकडे निघाले तर दुसरीकडे ओबीसी महासंघाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून राज्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघ आपली दिशा या बैठकीत ठरवणार आहे। आम्ही सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि म्हणजे याच्यावर आपण काय करायला पाहिजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, ती भूमिका ठरविण्याकरता उद्या आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक आणि ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांची एक बैठक ऑनलाईन आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं यावर चर्चा होईल आणि जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही भविष्यामध्ये करू। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। ही परवानगी सध्या केवळ एका दिवसासाठी असून यामध्ये काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत। त्यानुसार आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करता येणार नाही। तसंच या आंदोलनाला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी असेल असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटलंय। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हमीपत्र दिलं। हमीपत्रात मनोज जरांगेंनी 20 आश्वासनं दिली आहेत। जरांगे यांच्या स्वाक्षरीनं त्यांच्या प्रतिनिधींनी हे हमीपत्र सादर केलं। अंतरवालीहून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत। त्यांचा ताफा जालन्यातल्या शहागड फाटा इथल्या खुटा चौकात पोहोचला। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। शेकडो मराठा आंदोलकांनी जरांगेंचं जंगी स्वागत केलं तर कारच्या छतावर बसून जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिला। जरांगे आणि मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरमध्ये झाला। यावेळी जरांगेंचं शिवजन्मभूमीत स्वागत करण्यात येतं। त्यानंतर जुन्नर, राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचतोय। जुन्नरमध्ये मराठा बांधवांसाठी जेवणाची तयारी करण्यात आली। आंदोलक मुंबईकडे जात असताना त्यांच्या खाण्यापिण्याची सोय म्हणून जुन्नरमधील गावागावातनं कोरडा शिधा जमा झालाय। सोलापूरच्या बार्शीतनं मराठा आंदोलक गणपतीची मूर्ती सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झालेत। आंदोलन स्थळीच गणेशोत्सव साजरा करू असं जरांगेंनी सांगितलं। जरांगेंच्या मोर्चाला मावळ तालुक्यातून पाठिंबा मिळतोय। लोणावळ्यामध्ये वरसोली टोलनाक्यावरती चलो मुंबई, गरजवंत मराठ्यांचा लढा असे बॅनर लावून मराठा बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दिवंगत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पाठिंबा दिलाय। मनोज जरांगे पाटील लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत, त्यामुळे सर्वांनी त्यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे असं आवाहन ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं। न्यायालयानं परवानगी दिली नव्हती तरी मुंबई पोलिसांनी नियम अटींसह जरांगेंना परवानगी दिलेली आहे, त्याचं जरांगेंनी पालन करावं असा सल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिला। बेकायदेशीर मागणीसाठी जरांगेंनी गणेशोत्सवात षडयंत्र रचलं असा टोला हाकेंनी लगावला। राज्याच्या 12 कोटी लोकसंख्येपैकी 12 ते 15% मराठा समाज आहे, त्यापैकी 5% मराठा बांधव आंदोलनात सहभागी होतील। जरांगे सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवनाथ वाघमारेंनी केला। दंगली घडवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही ओबीसी नेते वाघमारेंनी केला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रावसाहेब दानवेंची भेट घेतली। शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चा झाली। मनोज जरांगे पाटलांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत। रावसाहेब दानवेंसोबतची भेट वैयक्तिक होती, दानवे व्यक्तिगत कामासाठी आले होते अशी माहिती विखे पाटलांनी दिली। शेगावमधील संत गजानन महाराजांचं मंदिर ऋषी पंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या 2 दिवस रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानकडून घेण्यात आलाय। धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुनी गणपतीची भक्तिभावी स्थापना करण्यात आली। 130 वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असलेला खुनी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना झाली। गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय।
नाशिकच्या सातपूर परिसरात शिवरत्न मित्रमंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा पार पडला. या आगमन सोहळ्यात अघोरी नृत्य, नामपूर बँड, आदिवासी नृत्य आणि ढोल पथक आकर्षणाचा बिंदू ठरला. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाप्पा विराजमान झाले. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची आगमन मिरवणूक पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच कर्मचारी देखील सहभागी झाले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमामध्ये गणेश मंडळांना तुकाराम बाबा यांनी बाप्पाच्या मूर्तीचं मोफत वाटप केलं. श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला. बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेशगडावरती गणेशोत्सव साजरा होतो. गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी पुढचे 10 दिवस कीर्तन भजनाचं आयोजन करण्यात आलंय. भुसावळमधील शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. कोल्हापूरच्या राजारामपूर येथील गणेश आगमन मिरवणुकीत झगमगाट बघायला मिळाला. मिरवणुकीचे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लाईट्स आणि साऊंडचा वापर करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. हजारोंच्या संख्येनं भाविक बाप्पाच्या चरणी लीन झाले. बारामती गणेश फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. कला आणि गुणांचा अनोखा संगम म्हणजे गणेशोत्सव अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली. गणेशोत्सव काळात कुठलाही त्रास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. बदलापूर पश्चिमेच्या मिर्जनकर परिवारानं यावेळी एक अनोखी संकल्पना आपल्या गणपतीच्या सजावटीमध्ये साकारली आहे. या परिवारानं जम्मू काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाची प्रतिकृती आपल्या घरगुती गणपती देखाव्यामध्ये सादर केली. अत्यंत सुबक पद्धतीनं त्यांनी हा देखावा सादर केलाय. मुंबईतल्या दादरमधील एका छोट्या बालकानं अनोख्या पद्धतीनं गणपतीची पूजा केली. आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्यानं खास आरास केली. बाप्पाच्या भक्तीत हा चिमुकला तल्ली होऊन बाप्पाची आरती करताना दिसतोय. मुंबईच्या ताडदेव इथल्या नरेश घाग यांच्या बाप्पाला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं पुरातन शिवगुहेचा देखावा साकारला गेला असून बाप्पाच्या मूर्तीचंही विशेष आकर्षण आहे. मुंबईत गिरगावचा राजा थाटामाटात विराजमान झाला. गिरगावच्या राजाचं यंदाचं 98वं वर्ष आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आहे. तर बांबूपासून सजावट पर्यावरणपूरक अशी करण्यात आली आहे. गणेशोत्सवात मंडळांकडनं आकर्षक आणि समाज प्रबोधन करणारे देखावे साकारले जातात. यंदा वरळीच्या आंबेडकर नगरच्या बाप्पाचं 77वं वर्ष आहे. या मंडळानं केदारनाथ मंदिराचा देखावा साकारलाय. या गणपतीची स्थापना 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील बाप्पाच्या चरणी लीन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेऊन प्रार्थना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भेट दिली. राऊत यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर इथल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी गडकरींनी सहपरिवार पूजा आणि आरती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यातील किसन नगर इथल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शिंदेंनी बाप्पाची आरती केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेवा सदन या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. मंत्री गिरीश महाजनांनी मनोभावे बाप्पाची आराधना केली. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणराया विराजमान झाले. मंत्री भरणेंच्या बाप्पासाठी भाजीपाला, फळं आणि कडधान्यापासून आरास करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे असं साकडं यावेळी दत्तामामा भरणेंनी बाप्पाला घातलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मनोभावे प्रार्थना केली. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या अमरावतीतील शंकरनगर निवासस्थानी गणपती बाप्पाचं थाटात वाजत गाजत आगमन झालं. नवनीत राणांनी पूजा अर्चा करत बाप्पाला साकडं घातलं. शेतकऱ्यांवरचं विघ्न दूर व्हावं असं साकडं त्यांनी घातलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर इथल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं. फुलांच्या गाभाऱ्यात
शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली। यावेळी मुनगंटीवारांनी सिंदूर लेपन केलं। जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे अशी मनोकामना मुनगंटीवारांनी बाप्पाच्या चरणी बोलून दाखवली। काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। वरोरा इथल्या घरी त्यांनी कुटुंबासोबत गणेशाची स्थापना केली। घरचा गणेशोत्सव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सुरू केलेली परंपरा असून आज त्यांची प्रकर्षानं आठवण होते अशी भावना प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली। बळीराजावरचं अस्मानी संकट टळू दे अशी प्रार्थना धानोरकर यांनी बाप्पाच्या चरणी केली। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ इथल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली। बाप्पाची विधिवत पूजा करत मंत्री सावकारे सपत्नीक बाप्पाच्या चरणी लीन झाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झाले। बाप्पासाठी आकर्षक पद्धतीनं पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे। हिरव्या पानांचा वापर करून ही सजावट केली आहे। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुंबईतल्या मलबार हिल इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली। यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या घरी बाप्पाची स्थापना झाली। कुटुंबासोबत त्यांनी सिद्धिविनायकाच्या रूपातील मूर्तीची स्थापना करत प्रार्थना केली। श्रीमंत मुधोजी राजे भोसलेंच्या नागपुरातील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले। परंपरेनुसार 297व्या वर्षी गणपती बाप्पाची पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात आली। भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्या हायवे दिवे इथल्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले। यावेळी कपिल पाटील यांनी सहकुटुंब बाप्पाचं पूजन केलं आणि सर्वांना सुखी ठेवण्यासाठी त्यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली।